नमस्कार मंडळी. दीपपूजाचा व्हिडिओ मी आता अपलोड करत आहे. छोटासा व्हिडिओ बनवलेला. हे तांदळाच्या पिठाचे दिवे बनवलेले 5 आणि छानशी अशी छोट्या ह्याच्यामध्ये मी आपली माझ्या पद्धतीने मी पूजा केलेली इथे. म्हणजे जेवढे समई दिवे वगैरे होते ते सर्व असे व्यवस्थित असे सर्व दिवे साफ करून चांगले असे दीपपूजन आम्ही केलेलं आणि मस्त असं झालेलं आणि एकदम भारी वाटत होतं दीपपूजन केल्यानंतर. आणि जेवढे दिवे होते बघू शकता मस्त असे दिवे सजवलेले आणि मस्त रांगोळी वगैरे काढली. आणि मग दीपपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रावण चालू होणार होता. तर मग इथे मी सकाळी लवकर उठून देवाची पूजा वगैरे केली. मस्त देवांना साफ केलं आणि नंतर मग देवाला पण गजरे काही फुलं वगैरे लावली, हार घातला. आणि नंतर मग महादेवाची पिंड आहे माझ्याकडे, तर त्याला पण अभिषेक घातला पिंडीला महादेवाच्या. आणि इथे नंदी पण आहे माझ्याकडे आणि मस्त असं प्रसन्न वाटत होतं. इथे अष्टगंध घेतलेले आहे. गेल्या वर्षी मी इथे गेल्या वर्षी वैष्णोदेवीला गेलेली, तिथून मी अष्टगंध आलेले. एकदम मस्त असं आहे. इथे पंचामृतची तयारी केलेली आहे अभिषेकची. दही, दूध, पाणी, मध आणि तूप. बेल घेतलेलं आहे, सफेद फुलं, फळ घेतलेलं आहे, वस्त्रमाळ घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे आणि शिवामूठ आहे. पहिल्या सोमवारची तांदूळ, तर अख्खे तांदूळ घ्यायचे कधी पण शिवामूठ घालताना आपण महादेवला कधी पण असे तुटलेले तांदूळ नाही घालायचे. आणि तो व्हाईट कपडा घेतला आहे, त्यावरती मी चंदन घातले, चंदन लावलेले, चंदनचा टिक्का, अष्टगंध, तांदूळ घातलेले आहेत. त्याच्यावर प्लेट ठेवलेली आहे, त्याच्यावर छोटं पाट ठेवलेलं आहे. ते पण इथं महादेवाच्या पिंडी खाली मी ठेवते पाट, तेच ठेवलेलं आहे. आणि नंदी आहे माझ्याकडे, नंदी पण ठेवलं आहे महादेवाच्या पिंडीसमोर. दूध, पाणी, दही, मध आणि तूप असा अभिषेक, पंचामृताचा अभिषेक घातलेला आहे घरीच मी. मंदिरामध्ये असं आपल्याला दूध, दही आणि हे अलाउड नाही आहे, कारण ते पिंडीवरती बसून राहतं ते, म्हणून तर ते अलाउड नाही आहे. आणि मस्त असं दूध, दही असं सर्व अभिषेक झाल्यानंतर मी परत एकदा महादेवाला साफ स्वच्छ करून घेते, स्वच्छ पाण्याने, चांगल्या गंगाजलने. आणि नंतर मग परत एकदा मी तिथे चंदन आणि टिक्का, शिवामूठ, बेल आणि सफेद फूल असं घालते मी देवाला. आणि मस्त असं साखर वगैरे पण घातलेली आहे. आणि शिवामूठ करताना असे घालायचे आपण, मूठ आहे ना ते अशी बंद करून आणि वरून थोडंसं 3 वेळा असं पाणी घालायचं आणि ओम नमः शिवाय असं मंत्र बोलायचं. आणि चंदन घातलेले आहे. आणि शिवामूठ करताना तांदूळ आहे ते पूर्ण अखंड घ्यायचे ते तांदूळ. आणि बेल वाहताना असं बेल व्हायचं आहे, सर्व एकत्र बेल नाही व्हायचे. काय काय कसं करतात, 4-5 बेल घेतात आणि सर्व एकत्र वाहतात, एक एक बेल व्हायचा. आणि ते रुद्राक्षाची माळ आहे, ह्याच्या पाठीमागची स्टोरी मी कधीतरी तुम्हाला सांगेल. मस्त अशी रुद्राक्षाची माळ ही महादेवाच्या पिंडीवरती असते माझी. नंदीला इथे चंदन लावलेलं, अष्टगंध, तांदूळ अर्पण केलेले आहेत महादेवाला. आणि बेलाला पण असा चंदनचा टिक्का आणि ते फूल पण व्हायले, फळ पण व्हायले. देवाला खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला आहे. सफेद फूल महादेवाला प्रिय असतो, तर सफेद फूल हे केलेले आहे. आणि इथे मुलांनी वस्त्रमाळ महादेवाला अर्पण केलेली आहे आणि मस्त अशी पूजा झालेली आहे. दिवे लावलेले, आरती झाली, बेल वगैरे सर्व वाहून झालं, मस्त असं सजवलेलं, एकदम प्रसन्न असं वाटत होतं. आणि नंतर मग संध्याकाळी आमच्या इथे मंदिर आहे, तिथे मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो आहे. डमरू महादेवाचं प्रिय आहे. डमरू पण मी इथे ठेवलेले आहे, माझ्याकडे डमरू आहे, ते पण ठेवलेलं आहे. एकदम भारी असं वाटत होतं. आणि मंदिरात जायचं होतं, तर प्रत्येक सोमवारी काही ना काहीतरी प्रसादी असते, तर मी इथे 1.25 किलो शेवबुंदी घेतलेली. आणि इथे आमचं करंजाडे सेक्टर 6चं आमचं मंदिर आहे. इथे भरपूर अशी गर्दी असते महाशिवरात्रीला आणि श्रावणी सोमवारचा. नाश्ता पण असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाश्ता असतो. आणि इथे तेवढ्यात नंदी आलेला मी येता मस्त असं सोमवारचा दिवस माझा पूर्ण तुमच्याशी शेअर केलेला. आवडला तर शेअर नक्की करा,